हे सर्व माझे मोडगावचे सहकारी आणि या ठिकाणी ग्रामस्थ उपस्थित आहेत। त्यांच्या या उपस्थितीने आम्ही हे या ठिकाणी आंदोलन केलेले आहे। आपल्याला दिसतंय या ठिकाणी आम्ही या रस्त्याला भावपूर्ण श्रद्धांजली वाहिलेली आहे। आम्हाला हा रस्ता नको, हा डांबरीकरण नको, इथं सपाट मैदान नको, आम्हाला असं शेत बनवून द्यावं असं प्रशासनाला मी विनंती करतो। माझे नाव रंजना शिवराम चौधरी, मी मोडगावची सरपंच। हा रोड फार आता 2-3 वर्ष झाली चांगला करतच नाही। पोरं शाळेतली एखादा आजारी बाई असते बरोबर काही ती नेता जाते वाटेला डिलिव्हरी होते आणि एवढी खड्डे पडलेले आहेत काय गाडी पण जात नाही। शाळेची मुलं जातात ते गाडीवाले जातात ते चिखल उडतो काय ते पोरं शाळेत पण नाही जात परत घरी येतात त्यामुळे फार त्रास होतो आणि आम्हाला पण जायला फार त्रास होतो। मोडगाव धुंदलवाडी रस्त्याच्या खड्ड्यांतच भात लावणी, शासनाकडे निषेध व मागणी। रिपोर्टर प्रकाश महाला। डहाणू तालुक्यातील मोडगाव येथे आज गावकऱ्यांनी अनोख्या पद्धतीने रस्त्याची दुरवस्था दाखवून दिली। मोडगाव ते धुंदलवाडी या मुख्य रस्त्यावर असलेल्या खड्ड्यांत गावकऱ्यांनी प्रत्यक्ष भात लावणी करून शासनाचा निषेध नोंदवला। या आंदोलनाद्वारे रस्ता कधी बनेल असा सवाल उपस्थित करत शासनाकडे तात्काळ रस्त्याचे डांबरीकरण करण्याची जोरदार मागणी करण्यात आली। या आंदोलनात गावच्या सरपंच मॅडम यांच्यासह महिलांचा आणि तरुणांचा मोठा सहभाग होता। रस्त्याच्या खड्ड्यांमध्ये उभे राहून हातात रांजण, कपाळाला ओट्या अशा पारंपरिक पद्धतीने गावकऱ्यांनी आंदोलन करत शासनाचे लक्ष वेधले। गेल्या अनेक वर्षांपासून या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी ग्रामस्थांनी प्रशासनाकडे वारंवार निवेदने दिली, मात्र अद्याप कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही। पावसाळ्यात रस्त्याची अवस्था आणखी बिकट होते आणि शाळकरी मुले, वृद्ध नागरिक तसेच रुग्णवाहिका यांना देखील मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो। जर खड्डे बुजत नाहीत तर आम्ही त्यातच भात लावून जगायचं ठरवलंय असा संतप्त सूर गावकऱ्यांनी व्यक्त केला। शासनाने या रस्त्याकडे तात्काळ लक्ष देऊन डांबरीकरणाचे काम हाती घ्यावे, अन्यथा अधिक तीव्र आंदोलनाचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे।